Hello. We'll just discuss about dandruff. म्हणजे एक दोन मिनिटात 2-3 मिनिटात मी सांगतो. बाहेर बरेच पेशंट्स असतात की डॅन्ड्रफ झालायचा प्रामुख्याने तरुण वयामध्ये मुलं आणि मुली त्या दोन्ही तरुण गटातील मुला मुलींना ही समस्या असते कॉमन. आणि आजकालच्या जंक फूड जमान्यात त्याचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. जंक फूड देखील या गोष्टी वाढतात. त्याचं मेन डॅन्ड्रफचं कारण काय तर देर आर 2-3 थिंग्स, जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा जनुकीय दोष आणि जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं. आणि तरुण वयात झाल्यानंतर अँड्रोजन हॉर्मोन जे असतात त्याच्यामुळं सेन्सिटिव्हिटी किंवा सेबेशियस ॲक्टिव्हिटी वाढते. सेबेशियस ग्लँड ते ग्रंथी जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहतात. आणि त्याचबरोबर डोक्यामध्ये किंवा माथ्यावरची जी चमडी राहते त्याच्यात मॅलेसिजिया स्पीशीज, मॅलेसिजिया नावाचे बुरशी जंतू राहतात. तर त्याचं प्रमाण देखील अशा पेशंट्समध्ये जास्त असतं. आणि त्याच्यामुळे वरची सेल टर्नओव्हर वाढतो किंवा माथ्यावरची जी चमडी आहे स्कॅल्पमध्ये ते तर पेशा जे आहेत जास्त प्रमाणात टर्नओव्हर वाढतो बिकॉज ऑफ दिस थिंग्स. अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरोन हॉर्मोनच्या सेन्सिटिव्हिटीमुळं. आणि प्लस मॅलेसिजिया त्याच्यामध्ये काय होतं की मॅलेसिजिया एक प्रॉब्लेम मेटाबॉलिझमली सीबम जो तेल ग्रंथी जे राहतात त्याच्यात ते प्रमाण या त्वचेमध्ये जास्त राहते या बुरशीचं. आणि मग त्याच्यामुळे असं फ्लेक्स तयार होतात, बारीक बारीक पांढरे कोंडा म्हणतो आपण त्याला तो तयार होता लागतो. काही पेशंटला मोठे मोठे खापल्याच येतात. तर कमिंग टू दी कंट्रोलिंग फॅक्टर्स काय आहे ते याला आपण जे आहे रिफाईन शुगर, रिफाईन तेल, रिफाईन फ्लोअर, मैदा, बेकरीचे आयटम मी कायम सांगतो या गोष्टी कमी आहारात केल्या पाहिजे. तर त्याचं प्रमाण जे आहे इट शुड बी ऑन अ लोअर साईड किंवा यू शुड टेक इट पण जरा प्रमाणात. 80-20% प्रिन्सिपल लाईक 70-80% टाइम वी शुड बी हेल्दी. 20-30% टाइम ठीक आहे मित्रांबरोबर किंवा परिवार किंवा कुठं हॉटेलिंग फ्रेंड्स बरोबर पार्टीज आणि जंक खातो आपण. या सगळ्यांनी ॲक्च्युली कम्स डाऊन टू तुमचं प्रतिकारशक्ती कमी राहते किंवा हॉर्मोन इन्फ्लुएन्स जास्त होतो. अँड्रोजन हॉर्मोनचा जो आहे टेस्टोस्टेरोन इफेक्ट ऑल्सो इट प्लेज अ रोल इन डॅन्ड्रफ त्याच्यामध्ये. आणि आणखी एक गोष्ट प्रतिकारशक्ती खूपच काही कारणास्तव रक्ताच्या दोषांमुळे पण कमी झाली तरी देखील हे प्रमाण डॅन्ड्रफचं वाढतं. काहींना डोक्यातच राहतं, काहींना त्याच्यातलं जास्त प्रमाण म्हणजे सिबोरिक डर्मटायटिस होतं. सिबोरिक डर्मटायटिस म्हणजे त्याच्यात खाज येणं, काहींना पुळ्या येणं, नाकावरती पण होतं, भुवयांना होतं, नेझोलेटेड फोल्ड्स म्हणजे आपली नाकाचा आणि लिप्स बोटांच्या मधला जो फोल्ड तिथं बियर्ड एरिया, दाढीमध्ये, कानाच्या मागच्या बाजूला याचं जास्त प्रमाणात सिबोरिक डर्मटायटिसमध्ये खाज आणि चट्टे पुरवठ किंवा कोंडा तयार होतो. तर अल्टिमेटली कम्स डाऊन टू सेम वन थिंग लाईक की हेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही आहार जो आहे त्याच्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या जास्त खाणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि तणाव निवारणासाठी प्रयत्न करणे जेणेकरून चांगला काहीतरी छंद जोपासणे, बाहेर फिरायला जाणे, आउटडोअर गेम्स खेळणे, या सगळ्या गोष्टी. लाईफस्टाईल इज द मेन थिंग. लाईफस्टाईल तर आपली हेल्दी राहील ते सगळे प्रॉब्लेम्स कमी राहतात. आणि त्याचबरोबर जंक फूड, रिफाईन प्रोडक्ट्स, पॅकेट फूड्स, हॉटेल फूड्स या गोष्टी टाळायला पाहिजे.